हाय, मी रुपाली मस्कर तुमचं मस्कर ब्लाउज डिझाईनमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बोट नेक अम्ब्रेला घेरवाली कुर्ती बनवत आहोत। सो मी फॅब्रिक अगोदरच कट करून घेतलेला आहे। घेरचं फॅब्रिक किंवा फ्रंट बॅक जे काही असेल ते अशा प्रकारे प्लीट्स द्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। लास्टला मी फोटो सुद्धा टॅग केला आहे, तर तुम्ही पाहू शकता कसं छान फिनिशिंग आलेलं आहे कुर्तीला। आणि आज मी अगोदरच कॅनव्हास वगैरे अटॅच करून घेतलेला आहे, कारण नेकच्या फिनिशिंगसाठी कॅनव्हास खूप इम्पॉर्टंट आहे। विदाउट कॅनव्हास आपल्या जे पण ब्लाऊजला किंवा कुर्तीला फिनिशिंग छान येत नाही। किती छान फिनिशिंग आलेलं आहे। अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक तयार करून घेतलेला आहे मी। तुम्ही पाहू शकता, जर सुन्या वगैरे पडत असेल तर आपण आपल्या हाताच्या साहाय्याने व्यवस्थित ॲडजस्ट करत घ्यायचं। अशा पद्धतीने फ्रंट आणि बॅक तयार झालेला आहे। सो हे आहे प्लीट्स देत आहे। आपला जो अम्ब्रेला घेर आहे ना, त्याच्यासाठी प्लीट्स साधारण मी 3.5 मीटर मटेरियल यूज केलेलं आहे। कारण तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा यूज करू शकता। जेवढे तुम्ही जास्त मटेरियल यूज कराल तेवढा घेर जास्त येईल, पण मला अर्धा इंचच्याच प्लीट्स हवेत। त्यामुळे जे जसं आपलं फ्रंट भाग तयार झालेला आहे, म्हणजे वरची चोळी पॅटर्न बोलतात, त्यानुसार तेवढ्या साईजमध्ये प्लीट्स करून घ्यायच्या आणि त्या आकाराने करून घेऊन त्याला व्यवस्थित वरचा भाग आणि आपला जो अम्ब्रेला घेरचा भाग त्याला अटॅच करून घ्यायचं। हळूहळू व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं। एखादी प्लीट्स कमी जास्त झाली तर ती एंडला जाऊन आपण ओपन करू शकतो। तुम्ही पाहू शकता किती छान प्लीट्स तयार झालेले आहेत। हे मटेरियल आहे ना, कॉटनमध्ये आहे। थोडं कॉटन सिल्क मिक्स आहे। आणि लास्टला मी स्लीवचं फिनिशिंग करून घेत आहे। स्लीवला अस्तर लावत नाही, त्यामुळे मी अस्तरची पट्टी देऊन त्याला फिनिशिंग करून घेत आहे। तर तुम्ही हे स्लीवलेस सुद्धा यूज करू शकता। स्लीवलेस पण खूप छान होतो, पण मी हात लावते। स्लीव्ज लावून आहे ना, हळूहळू पद्धतीनं लावत जायचं, जेणेकरून खूप छान फिनिशिंग येते, कारण स्लीव्जला आपण अस्तर लावलेलं नाही। आणि जे आपण दाब द्यायला विसरलेलो तो प्लीट्सला दाब देऊन घ्यायचा, जेणेकरून सर्व प्लीट्स खालच्या बाजूला व्यवस्थित सेट होतील, फिनिशिंग छान येईल। आणि अशा पद्धतीने फिटिंगचं मापे टाकून घ्यायची आणि फिटिंग करून घ्यायची। सो तुम्हाला सुद्धा असंच कुर्ती कटिंग शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला कुर्ती कटिंग कसं वाटलं। सो ह्याचा व्हिडिओ नक्कीच लवकरच मी अपलोड करेन। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सो अशा पद्धतीने कुर्ती कटिंग झालेलं आहे। मी फोटोसुद्धा टॅग केलेला आहे। किती छान पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे। सो चलो बाय, स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ।